नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तुम्ही बोलाल, अरे इच्छा इकडे कुठे उगवलास? तर आता काय सांगू तुम्हाला, जाऊ दे, काय सांगायला नको. आता आपण जसं आहे तसं चालू ठेवूया, कारण काय सांगण्यात तथ्यच नाहीये. सगळा पोपट बाजार होऊन जातो माझा. तर खरं तर आज मी आणि ताई चाललोय दीदीकडे. ताई तर पहिलेच दुपारीच बाहेर गेली. आज महत्वाचं काम आहे की डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे दादरला. श्याम राठी म्हणून डॉक्टर आहेत. गेल्या 1 महिन्यापासून माझी ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टरांकडे. आणि फरक पण मला जाणवतो. म्हणजे जे मला ब्लड लागतं प्रत्येक महिन्याला, तर त्याच्यावरती जरा मला असं थोडंसं स्ट्रॉंग पण वाटतंय. औषध 1च महिना झालाय. डॉक्टरांनी आज 5 तारीख दिली आहे, तर त्याच्यासाठी रिपोर्ट्स करायला सांगितलेले डॉक्टरांनी. तर सगळे रिपोर्ट केले, काल पण केले आणि आज पण केले. ये ना तू, मम्मी बॅकग्राऊंडला आहे. तर ते 8-9 हजाराचे पूर्ण आज रिपोर्ट झाले, तर ते आज दाखवायचे. पण त्याच्यामध्ये रिपोर्ट म्हणायला गेलं तर असे काय म्हणजे प्रॉपर सॅटिस्फॅक्शन मिळेल असे नाहीये. आयन जे आहे ते 400 पाहिजे, तर ते 1600. पण ठीक आहे, 1600. बरेच पेशंट आहेत त्यांचे 5000, 6000, कोणाचे 15000 आयन असतं. पण एक चूक झाली आहे, ती आता मम्मी ती नाराज आहे माझ्या बाबतीत. का तर माझी शुगर वाढलेली आहे. शुगर वाढली मंदारची, कारण की बाहेर वगैरे खातो, म्हणजे बाहेरचे फूड ब्लॉग जे बनवतो आणि त्याच्यामध्ये गोड पण खातो तो, तर जास्त प्रमाणात खातो, म्हणून ते जरा शुगरचं जरा झालं. पण आता ते डॉक्टर काय सांगतात त्याच्यावरती आहे. डॉक्टर आता मी तर खूप टेन्शनमध्ये आले, कारण मी मंदारला नेहमी सांगत असते की गोड वगैरे खायचं नाही. आपणच काय, मंदारच काय, आपण काय, सगळ्यांनीच आपण गोड नाही खायला पाहिजे. असं गोड खाल्लं तर कसं कमी खायचं, पहिल्यासारखं नाही राहिलं ना आता असं. तर खूप सांगितलं मंदारला, पण तो ऐकत नव्हता अजिबात. आता म्हणाल मंदार काय रे ऐक, तर ते तर बोलणारच आहात तुम्ही. पण असं आहे की आपण गोड नाही खायला पाहिजे. तर आता तो रिपोर्ट आलेला आहे, तर आता बघूया काय होते ते डॉक्टर आता काय सांगतात ते खूप टेन्शन चालेल. तर ते झालं आता जरा खाण्यामध्ये, पण मी आता नाही म्हणजे खाणार, कारण माहिती आहे त्याचे दुष्परिणाम किती वाईट होतात ते. तर ते एक आहे जरा नाराज करण्यासारखी गोष्ट. तर चाललोय आता, आणि एवढं लेट का चाललोय, आता 6:15 झाले. 10, 10:30, 9 वाजता डॉक्टर घेतो, बोलवतात. तर ते त्याच्यामुळे काय लेट गेलं तरी चालतं. जाऊ. आणि आज आयनला पण भेटवतो तुम्हाला. आयनला भेटला नाही. आता तर भाई एवढा तुरु 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 बोलतो ना, त्याचं नाव ते बोलतो पोपटासारखा एकदम. आणि एक एक शब्द असे काय बोलतो ना, म्हणजे अनएक्सपेक्टेड भाई. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीचा विचार पण नाही करू शकत, अशा गोष्टी बोलतो. खूप हुशार आहे. आता दुपारी व्हिडिओ कॉल आलेला त्याचा. तर आजी बघ काय बोलते, असं आम्ही दीदी बोलली त्याला की बघ आजी काय बोलते, आजी सोबत बोल. तर बोलतो की माझं तोंड दुखतंय. असे एक एक वाटतं ना. हा, तर आता जातो मी. चालेल, जा आता. आणि डॉक्टर काय सांगतील ते आता नीट ऐक आणि ते कर. स्वतःला सांभाळायचं, स्वतःला सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या. तुला मी बोलत होती गोड खाऊ नको, पण तो झालाय आता प्रॉब्लेम. आता तुझ्यावर आहे, तू किती सांभाळशील ते तुझ्यावर आहे. आता तिकीट काढेन दादरसाठी. आणि एक गोष्ट दाखवतो बघा ना, जसं जसं आता पावसाचे दिवस येणार आहेत ना, तसं तसं बघा वातावरण बघा, काय बाप झाले वातावरण. तर इथे तिकीटला लाईन होती, तर म्हटलं इकडे काकी होते, ते काकी होते, तर त्यांनी इकडे तिकीट काढायला मदत केली मला. थँक्यू बोला. बाई ताई गेले दादरला ब्लॉगसाठी, तर ती म्हणाली की माझं काम झालं की मी तुला फोन करते. तर मी म्हटलं की ठीक आहे. मी पण थोडा कामातच होतो. आपला नालासोपाराचा जो ब्लॉग आहे तो एडिट करत बसलो. मी म्हटलं तिला की ठीक आहे, माझं पण काम झालं की मी निघताना फोन करेन. तर ते झालं, आणि तिला काही कामानिमित्त मी फोन केला होता व्हॉट्सॲपला. तर तेव्हापासून तिची चिडचिड मला जाणवत होती की माझ्यावर का चिडते भाई. त्रास दिला होता पण माझ्यावर का धूर काढते. तर आता पण तिला फोन केला, तर मला म्हणाले की कुठे आहे, मी स्टेशनला आहे म्हणून. तर बोलते की मला टॅक्सी पण नाही भेटत आहे, बस पण नाही भेटत आहे. मी तुला म्हणाली होती की मी दीदीकडे जाते. तर मी म्हटलं की तू थोडक्यासाठी का दीदीकडे जाते भाई. तिला म्हटलं मी डॉक्टरच्या इथे जा, मस्तपैकी AC वगैरे असते आणि सगळे बसतात, तशी बस तिकडे, माझं नाव पण दे तिथे, आणि आरामात बस. वॉशरूम बिशरूमची सगळी सुविधा आहे, पाणी प्यायला वगैरे आहे, तर तिथे बस. TV पण असतो भाई. तिला म्हटलं ते तिथे जाऊन बस, दीदीकडे जाण्यापेक्षा कशाला ना थोड्या वेळासाठी भागदौड करायला पाहिजे. तर मला म्हणते की तुझा टाईम परफेक्ट नाही, तुला टायमावर निघता नाही. मी ऑलरेडी तिला बोललो होतो घरातून निघता नाही, इव्हन ती पण होती घरामध्ये, तेव्हाच मी बोललो मी आरामात येणार आहे, कारण भाई डॉक्टरची सवय आपल्याला माहिती आहे. असं पण दीदीकडे जायचंच आहे, ठीक आहे. तर परत दीदीकडे जाणार ही महाशय, तिथून मग परत येणार. आता भडकाभडकी झाले, अभी उसको बराबर जाके मजा चकाता हूँ.
सगळं तुमच्या समोर होणार भाई. म्हणजे इनकेन प्रकारे हलाल मलाच करतात. तर अभी मजा चखाएंगे और चखाना पडेगा दोस्तों. यहीच मौका आहे, छोडेंगे नाही लाला. कर लो फायनली दादरला. आता ताईंची मला ऑर्डर आहे की मला पाण्याची बॉटल घेऊन ये आणि खायला काहीतरी घेऊन ये. बाय घे. वडापाव कितीला द्या ना एक पार्सल. एक ताईसाठी वडापाव घेतो. आता बाकी काय दुसरं खायला म्हणजे ते जवळ नाही आहे डिपार्टमेंट. आणि घरी जाऊन तर आता जेवायचं आहे. तिने पुलाव केलेला. हो भाई साहेब फायनली पोचलो. बोलूया आपण दोघं पण मीटिंग करूया प्रॉपर एकदम मस्तपैकी एकदम. येस. काय बोलते? बोलणार तर मी काहीच नाही का? डायरेक्ट दीदीकडे जाऊन. अरे इथे बोल ना. आता इथला मॅटर इथे सॉल्व कर ना. मूड नाही आहे. चार चौघात कशाला मॅटर नाही ते. मूड नाही आहे. ठीक आहे, खाऊन मूड येईल तुझा. ठीक आहे. माणूस एवढं भटकतंय ह्याच्यासाठी. आता किती वाजले? 9 वाजता आला. 6 वाजता माझा व्हिडिओ झाला होता बनवून. हो, मग आपण घरात काय डिस्कस केलं होतं की डॉक्टर लेट घेतो. बघ अजून एवढे पेशंट्स आहेत. मग ते मगापासून सिस्टर विचारतात कधी येणार तुमचा पेशंट. ठीक आहे, थोडं लवकर असतं, मे बी लवकर झालं असतं. तुला मी काय म्हटलं होतं की जाऊन बस. इथे बघ AC आहे, मस्तपैकी बसायचं. वॉशरूमची 6 वाजल्यापासून 9 वाजता 3 तासापर्यंत. तिकडे मला टॅक्सी नाही मिळाली म्हणून मला नाही हे जमलं, नाही तर मी गेली असते. मग तू डायरेक्ट इकडे यायचं ना बाळा. मग लास्टला आलीच आता इकडे. लास्टला आली मग तिकडे एवढा फेरफटका मारत बसण्याच्या ऐवजी इथेच आली असतीस, आराम केला असतास तर. इकडे हा आराम बसून. मग बसून बसून तुला ताप आहे आणि तिथे तुला टॅक्सी आणि बससाठी फिरत होतीस तर तुला चालत होता. गुड, व्हेरी गुड पठ्या. तुझे थिंकिंग बरोबर आहे. तू राहू दे. तू आपण दोघं एकत्र आलो ना की लफडी होतातच. तुझ्यामुळे होतात जास्त. तुझ्यामुळे होतात जास्त. कळलं? ते माहिती आहे मला. आय डोंट वॉन्ट टू टॉक विथ ओ माय गॉड. ठीक आहे, शट. इंग्लिश. ओ यो बाप रे. काश मैं भी पढ़ा लिखा होता दोस्तों. इकडे कॅमेरा कर. जेव्हा ना हा बाहेर असतो ना, आम्ही कॉल करतो, आम्ही मेसेज करतो, तेव्हा त्याचा रिप्लाय नाही. 2 तासाने आम्हाला कॉल बॅक येतो. आणि पहिले तर काय, मी बाहेर जातो आहे, मला फोन करायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, मी कधी मेसेजचा रिप्लाय नाही दिला ना, कुठे होतीस तू, काय करतो, मेसेज एक मिनटं जेव्हा मी माझ्या कामासाठी बोललो व्हॉट्सअपला. बाहेर आहे आणि हा मला थंबी सांगतो करायला. म्हणजे काय? अरे मग तू नॉर्मली पण बोलू शकते. तुझा टोन मी तेव्हापासूनच बिघडलेला ऐकला. ते माझी सटकलेली ना, मग तो धूर निघतो दुसऱ्यावर. तर थोडं ताईला समजवायचं की ताई शांत राहा, ठीक आहे तू फिरलीस पण आता जा डॉक्टरकडे किंवा तू माझ्यावर भडकते. ये मैं बोला ना दोस्तों, हलाल करने के लिए मैच मिलेला आहे. म्हणजे काही असू दे, दूर तर माझ्यावरच निघाला पाहिजे. तर असं आहे. ठीक आहे दोस्तों, देखो अभी तुम उसकी तरफ प्यार बांटोगे तो करो. तुम मेरा कोई नहीं है इस दुनिया में. ठीक आहे. तर ते काय हालत होती ना, मी किती वैतागली आणि किती डोकं हे झालं मला. कशामुळे वैताग आला तुला? गरज काय वैतागाची? आता वैतागू नको मला खाऊ दे 4 घास सुखाने. त्याच्यावर आपण नंतर थोड्या वेळात परत भेटूया. आता वजन बघता येत नाही. बघ किती आहे. किती आहे तुझं ते बाजूला तर काय? 63.4. दूसरा सांगे ब्रह्मज्ञान स्वतः. देखा दोस्तों, बिना जिम के कंट्रोल में तुम्हारा भाई. ये तो बढ़ती ही जा रही है दिन भर. आता डॉक्टरांजवळ भेटलो आणि डॉक्टरांनी रिपोर्ट्स बघितले तर हे सगळं चेंज करून दिले थोडीफार औषधांमध्ये. आणि हे परत 15 दिवसाने बोलवलं त्यांनी, म्हणजे कसं वर्क करतोय ते. आणि ते शुगरचं जे वाढलं आहे थोडंफार वाढलं आहे बोले, जास्त नाही. पण मी स्वतःहून कंट्रोल केलं तर म्हणजे आणि करणारच आहे मी. मी तुम्हाला ते दिसेल येत्या काही ब्लॉग्समध्ये. रायनाबाग आता हे डॉक्टर आहेत ते हेमेटॉलॉजिस्ट आहेत, म्हणजे ब्लडवरती आहेत, ब्लड रिलेटेड. तर यांचा ॲड्रेस बघा तुम्ही इथे, ते बघा हेमेटॉलॉजिस्ट आहेत इथे लिहिलेलं आहे. आणि याचा कॉल पण आहे इथे, तुम्ही कॉल पण करू शकता. डॉक्टर श्याम राठी म्हणून त्यांचं नाव आहे. आणि हे डॉक्टर दादर TTमध्येच असतात, म्हणजे जे ब्रिज आहे दादर TTचा तिकडे लागूनच आहे. इफ जर कोणाला असं असेल ब्लड रिलेटेड प्रॉब्लेम तर त्याने इथे येऊन नक्कीच दाखवा. आणि खूप डॉक्टर आहेत, म्हणजे एकदम फरक भाई. मी स्वतः 1 महिन्यात जस्ट औषधं चालू केली आहेत. सो जाऊया आता दीदीकडे. तर आम्ही निघालो आहे आता दीदीकडे जाण्यासाठी आणि वाजलेत बरोबर 9:45. दीदीने आता पुलाव करून ठेवला असावा
बाय द वे ताई इथे जरा टेन्शनमध्ये आली आहे. तिच्या कामामध्ये थोडासा झालेला आहे, घोळ चुकून झालेला आहे. मला लस्सी खूप आवडते, मी लस्सी प्रेमी आहे. तर आता मी लस्सी वगळून कारल्याचा ज्यूस पण पिएन. आहे आपण भाई नडतो भाई लाईफची, भाई एवढा नडत आलेलो आहे. कारले का ज्यूस लस्सी समझ के पी लेके उसमें क्या ही है. आणि मम्मी तर मला बोलायचीच की मंदार गोड नको खाऊ, गोड नको खाऊ. पण शेवटी काय बोलतात ना ते म्हणजे स्वर्ग पाहिलाय मी आता, चांगलाच स्वर्ग बघितलेला आहे, अजून नाही बघायचं आहे. डायरेक्ट देवाला नाही भेटायचं आहे. तर आता जाऊया. आता बाई गाडी इकडे थांबले, ठीक आहे इथे थांबले आणि आपल्याला जायचं आहे ह्या गल्लीमध्ये. आई हिला सगळ्याच गोष्टीचा त्रास आहे. फायनली आम्ही पोचलोय आणि आता बरोबर 10 वाजलेत आणि भाई साहब झोपेतून उठवलं, झोपेतून आणि झोपलेला आहे ना आता झोपलेला मस्तपैकी इथे गाड. मी म्हटलं भाई उठाव इसको, आव नाही सोने काय. आणि खेळायचं मला तसं लगेच आणि भाई खेळायचं बोललो ना, चला आता खेळूया. भाई झोप काय 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 पटकन उठलाय ना. आयन तुला खेळायला आवडतं ना. बिचारा एकटाच असतो, अख्खा मे महिना त्याने एकट्यानेच काढलाय, अकेलेने गुजारा किया. अख्खा मे महिना दोघांनी एकमेकाची तोंडा बघून घालवलेला आहे बिचारा. त्याला सोबत कोण खेळायला पण नाही आणि मी पण आता जास्त येत नाही. पण आज आम्ही जोरात खेळणार आहे. आणि असं तर उद्या तर शनिवारच आहे, म्हणजे काय विषयच नाही. त्याला आजूबाजूला ऍक्च्युली माणसं खूप लागतात. आता सुरू आहे सगळं कार्यक्रम. ठीक आहे. त्यांनी जर कंट्रोलमध्ये केलं तर मग शुगर लेवल बरोबर येईल. ती बरोबर पण नको आहे, बॉर्डरच्या आतमध्ये पाहिजे पहिली गोष्ट. काय बोलू मी आता, की शुगर नेहमी सांगतो गोड खायचं नाही, कमी खायचं. काय आता बोल, तू बोल, मला माझं नको रिॲक्शन्स घे, तुझे रिॲक्शन्स सांग काय आहेत ते. लस्सी आवडली अख्खा ग्लास पियायचा, कोणता सरबत आवडला, ज्यूस आवडला, कंट्रोलमध्ये खा ना. राईस जास्त खायचा, राईसमुळे पण शुगर वाढतं. राईस आणि गव्हामुळे आता सुधार. त्याला आता कारल्याचा रस द्या प्यायला. आता हा, त्याला लिंबाचा रस, कारल्याचा रस द्या त्याला प्यायला. आपल्या ह्या घरामध्ये काय ते चहामध्ये काय टाकतात गोडसाठी, त्याला साखरेचा चहा पाहिजे. आम्ही तर चहा पण बंद केला आता, वीकमध्ये 2-3 दिवसच घेतो, म्हणजे असं काय असेल तर. संध्याकाळ सुद्धा घेतच नाही. गुळ आणून ठेवलाय, गुळ पावडर. मला तर साखर बिलकुल जमत आहे, मला त्याचा फोबिया आहे साखरेचा. हे शिरा पण नाही खात मी, ह्याला साखर पाहिजे. मग तो साखरेशिवाय मी चहा पिणार नाही. ही सगळी नाटकं आहेत ना, ती अशी बाहेर पडतात. जरा सुधार. तुम्ही पण कमेंटमध्ये टोचन द्या त्याला चांगलं. नो कमेंट्स. टॉक टू माय हँड. डॉक्टर तरी चिल होता थोडासा. तो बोलला की कंट्रोलमध्ये त्याने स्वतःहून केलं तर होईल, पण नाही खायचं. आणि त्याचं मी बघितलं आहे, जेवण आपण जेव्हा जेवतो डिनर असेल रात्रीचं वगैरे, भात खाणार फक्त, राईस, भाकरी नाही, चपाती नाही, किंवा असं एक बॅलन्स मील म्हणतो ना, सलॅड नाही कधी सोबत, पाव पाहिजे. ते काय म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल तुला फॉलो करायला पाहिजे. तर ती हेल्दी लाईफस्टाईल काय ते पहिला समजून घे. नुसतं आपण दिसलो हेल्दी म्हणजे आपण हेल्दी नसतो, कळलं. इंटरनली पण आपण हेल्दी पाहिजे. आणि आपल्या घरात किचनच आहे जे आपल्याला हेल्दी ठेवू शकतं. घरात सगळं व्यवस्थित असतं, फ्रूट्स वगैरे सगळं, काहीच कमी नाही. 5-5, 6-6 प्रकारची फळं, जेवण सगळं व्यवस्थित असतं. पण बाहेर आम्ही खायला गेलो फूड ब्लॉगसाठी, मग ते हात पुसून घ्यायचा एकदाच सगळं. मी मम्मीची ती म्हणे ना, कधी नाही भेटलं आणि पटकन गिळलं तसं मला ते. ठीक आहे. आय होप की तो आता फॉलो करेल गोष्टी. डॉक्टर बघ झोपतोय, बसल्या बसल्या. सकाळी 6ला उठलाय तो. खेळायचं बोलून उठवलंय मामाने, तर पटकन उठला बिचारा. ऐकत नाही मग मामा अजिबात, त्याला ओरड. बोल मामा तू गोड का खातो. स्वीट खायचं नाही जास्त. आई देते तुला चॉकलेट्स जास्त नाही देत ना. मग ॲक्च्युली कारल्याचा रस आणि कडुलिंबाचं ते रस आहे ना, ते बघा, ट्राय करा. वीकमध्ये 2दा वगैरे असू द्या. कारल्याची भाजी, कारल्याची भाजी खाई. किसी को गार करना है तो इससे सीखे. बघा, विदाउट अंगाई गीत गाता गाता हात फिरवून सुट्टी कर दिलेला आहे.
हॉलचा एसी लावते, तो फॅन लावते, किचनची खिडकी बंद करते, तेव्हा मला थोडी हवा गरमी नाही होत म्हणजे. हे तर 7व्या माळ्यावर आहे आणि आपलं तर पहिल्या माळ्यावर आहे. आणि तिकडे कसं होतं, समोरच झाडं होती. इथे खाली तापतं सगळं, जमीन वगैरे, आणि त्याच्या वाफा. मग हॉलमध्ये काय बसशील, आम्ही पळतो बेडरूम मध्ये. आमचं पण तर 7th फ्लोअर आहे ना, वरती गच्ची आहे. पण पत्रा नाही. नाही, अरे तापतो पूर्ण आम्ही. बरोबर आहे. मग तिकडे पण पत्रा नाही, वाट लागते थोडी. इथे पुलाव केलेला आहे. आणि कसा आहे पुलाव, चांगलं. तू तेल दाखव ना, ते दाखव. कोल्ड पेस्ट वगैरे. सो हे दीदीने आता नवीन एक तेल चालू केलेलं आहे, शेंगदाण्याचं ना. तर ती काय ना काय असे चेंजेस करत असते. किचनमध्ये. हां, किचनमध्ये, कुकिंगमध्ये हेल्थ कॉन्शियस बनायचा प्रयत्न करते ना. काय बनायचं? हेल्थ कॉन्शियस. हा, म्हणजे ट्राय करते बेटर आपण खावं. पुढचे काही दिवस मी कारलं आणि लस्सी माझ्यात गेली आहे प्रॉपर लेवलने. तुम्ही तर बोलायलाच आता मला भरपूर. तुम्ही माझ्यात, मी तुमचा, बिंदास बोला. पण हे वाटत नाही त्या तेलात बनवलं. काहीच नाही फरक. हे जे तेल आता मी तुम्हाला दाखवलं ना, ते थोडंसं महाग आहे, 250-300 ना काहीतरी. म्हणजे डिपेंड करतं हा, ब्रँड. ब्रँडवरती डिपेंड करतं. पण असं जरा पण कुठे वाटत नाही की भाई शेंगदाण्याच्या तेलामध्ये उग्रच असा वास आहे किंवा काय. तर आता प्लॅन बनतोय मूवी बघायचा. तर पण आता आम्ही तिघं एकत्र आल्यावर आम्ही असेच तिघांपैकी 2 नग आम्ही, म्हणजे मी आणि दीदी, आम्ही हॉरर कम्युनिटीमधले आहोत. ते आम्हाला हां, हे थकेश. तेवढं बघून माहिती. तर तिचा ऑलरेडी अर्धा गेम होत आलेला आहे. तो अभी कभी भी लुडकेन दे अंदासी, इसकी मौसी आहे ना, तो समज जा. की आम्ही दोघं जरा बसू निवांत आणि हॉरर के दिवाने. भाई मी 2 मूवी सजेस्ट केले. एक यूट्यूबला पिची म्हणून एक मूवी आहे, तुम्ही चेक करा. पिची चांगला मूवी है भाई. तो वो उनको हजम नहीं हो रहा है, उनको OTT प्लॅटफॉर्म वाला चाहिए, क्या कर सकते, मैंने तो सजेस्ट किया. तर आम्ही एखादा मूवी लावलेला आहे. या मूवीचं नाव काय, व्हर्टिकल लिमिट. व्हर्टिकल लिमिट म्हणून या मूवीचं नाव आहे. आणि भाई 25 वर्ष जुना हा मूवी आम्ही बघतो. 2002 सालचा. 2002 सालचा मूवी. 2000 सालचा आहे. 2000 सालचा हा मूवी आम्ही आता बघतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये काय, हॉरर तर आपण कॅन्सल केलं, काय मिळत नव्हता प्रॉपर. तर हा एक ट्रेकिंग वगैरे याच्यावरती मूवी आहे. हाँ, क्लाइंबिंग, ट्रेकिंग वगैरे. आणि और उसका तो विकेट उड गया, वो तो चली गई अंदर. ते तसलंच आहे ते. तर आम्ही बघतोय आता, एन्जॉय करतोय. तुम्ही पण बघा हा मूवी, चांगला तर वाटतोय, कारण सुरुवातच डेंजर आहे. गुड मॉर्निंग गाईज. काल ब्लॉग बनवायला राहून गेला कारण आम्ही झोपलो 1:45 वाजता. तो मूवी पूर्ण बघितला आम्ही आणि इंटरेस्टिंग मूवी होता. बाकी ये दोनों तो लुडकेंदे अंदासी. आयान, तू उठलास तू? बा तू काय काय बघतोय? तुला कार्टून नाही आवडत? हे पण आवडतं. आई याचे शौक बघा, काय बघतोय बघा. त्याला असलं म्हणजे टेक्निकल गोष्टी आवडतात. या बघा, आता हे गाडी वगैरे बनवतं, अशा टाईपच्या गोष्टी त्याला आवडतात. हा या ते पण कार्टून पण आवडतं, सगळं आवडतं मला, गाडी पण आवडते. अच्छा, ओके. पण हे असं जास्त तो बघ, ही अशी ओल्ड गाडी होती आणि आता बघा, ओ ये न्यू केली, मग परत त्याला वळला, मग ओढलं, मग परत न्यू करणार. मस्त झाली ना. लाडू 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 लाडू. असं केलंस. तुला काय मिळतं याच्यात, काय मिळतं याच्यात? असं करून काय मिळतं? गिफ्ट. असं करून आवडतं तुला करायला असं का? मामाचे गाल मोठे आहेत म्हणून मी करू? लाडू 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 लाडू. मजा आली. काय बोलतोय? मोठे गाल मोठे आहेत माझे. लाडू 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 लाडू. आईच्या गावात. मग कसं काय करतोय रे? मी आहे काय आहे आहे इकडे. बघ मातू कसं तयार होते. मला लेट होते, मला काम आहेत.
जाऊ दे आपण जाऊया फिरायला राहू दे इकडेच चला जाऊया बाबा आता मुलगा ऐकत नाही अजिबात. आया जा आंघोळीला जा जा लवकर. ते आईस वालं ना ते माझ्याकडे पडून आहे. मी काय म्हणजे मीच तर फेसचं पण आणलंय. दाखवू फेस वालं कोणतं? आम्ही पण फेसवालच यूज करतो. मी फक्त फेसचंच आणलंय कम्प्लीट, पण ते डोळ्यांना पण यूज करते. अरे हा, हे आणि कसं आहे ह्याच्यात मेन मग मला लावायचं ना. हे हॉट आणि हे कोणतं आहे? ब्ल्यू वाला कोणतं आहे? हे डोळ्यांसाठी आहे. अरे हॉट आणि कळा. कोल्ड दोन्ही आहे. म्हणजे म्हणजे ओव्हन तुला गरम करायला पाहिजे तर अच्छा. ओव्हन मध्ये ठेवून तू गरम पण करू शकतो. अरे हे सही आहे बे, डोळ्यावर काकड्या आणि हे ठेवण्यापेक्षा. पूर्ण तोंडावरच आहे हे बघ. Face. खतरनाक, एक नंबर. हे कुठे? आणि रोलरनी पण आहे ना फेस एकदम ब्राईट होतो थोडासा आणि छान वाटतं. आणि मी ते टॉप पण मागवलाय तो आईस वाला. पण करणार कुछ नाही. तो अडकवला तिकडे बेसिनच्या तिथे किचनच्या. अच्छा. ए आंघोळीला जा. स्विमिंग वरून आल्यावर लगेच न्हाऊ करायची नाही तर सगळं ते केमिकल असतं ना क्लोरीन ते सगळं जातं डोळ्यांमध्ये हातामध्ये सगळं हे येतात काय ते अंगाला रॅश येतात पिंपल येतात. मयांना सगळे पिंपल बॉय बोलणार. बरोबर. जाऊ दे चला ठीक आहे. ए जा मयांना तुला लवकर. पिंपल बॉय बनायचंय. हसणार सगळे तुला ही बघ मयांक. पिंपल आली बघ गालावर. गालावर आली पिंपल. ती बघ दाखवते तुला मिरर मध्ये बघ ही बघ केवढी बिग आहे. लवकर ये, लवकर ये. असं काय करतोस? चल लवकर. ही बघ ही बघ गालावर ही बघ इकडे बघ दहा दिसली मग धावू नाही केलीस ना, नीट धावू कर. हा, ही बघ. मोठी ही बघ, इकडे छोट्या दिसते, सारखं ही मोठं बघ. होणार. ही बघ ही बघ ही बघ अशी ही बघ पिंपल. पटकन धावू नाही करत ना मग म्हणून सगळ्यांनी नाव केली फ्रेश झालोय आम्ही. कुठे 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 कुठे